नंदुरबार येथील पुष्टीधाम हवेलीचा 10वा पाटोत्सव साजरा। पुष्टीधाम हवेली शहर आणि जिल्ह्यातील वैष्णव बांधवांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान। नंदुरबार येथील देसाईपुरामधील पुष्टीधाम हवेलीचा उत्सव सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला। पुष्टीधाम हवेली येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठा 10 वर्षापूर्वी युवा वैष्णवाचार्य श्री व्रज राजकुमार महोदय श्री यांच्या हस्ते करण्यात आली होती। गेल्या 10 वर्षात पुष्टी मार्गीय परंपरेनुसार आयोजित होणाऱ्या विविध मनोरथ दर्शनाचा लाभ शहरातील वैष्णव बांधवांना प्राप्त होत आहे। त्यामुळे पुष्टीधाम हवेली शहर आणि जिल्ह्यातील वैष्णव बांधवांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान बनले आहे। दिवसभर आयोजित सर्व मनोरथ दर्शनाचे शहरातील वैष्णवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला। या उपक्रमासंदर्भात डॉक्टर नूतन शाह यांनी सविस्तर माहिती दिली। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। वैष्णवांना जय श्री कृष्ण। श्री पुष्टीधाम मंदिर नंदुरबारला 10 वर्षापूर्वी स्थापन झालं। आज श्रीनाथजी बाबा पुष्टीधाममध्ये स्थापना व्हायला 10 वर्ष झाले आणि त्यानिमित्ताने विविध प्रकारचे दर्शन आयोजित केलेले आहे। सकाळी 8 ते 8:45 मंगळाचे दर्शन झाले। आता 10 वाजता पाळण्याचे दर्शन होतील आणि नंतर राजभोगमध्ये बंगलाचे दर्शन होतील। त्यामुळे ठाकूरजीला बंगलामध्ये स्थापन करण्यात आणि संध्याकाळी शयनचे दर्शन 6 ते 6:45 मध्ये होतील। हा खरोखर आनंदाचा विषय आहे की श्रीनाथजी बाबांनी कृपा करून नंदुरबारचे वैष्णवांवर कृपा केलेली आहे आणि आपल्याला हे दर्शनचा लाभ मिळून राहिला। पुष्कळ वैष्णव इथे दर्शनला येतात आणि असंच हे चालू राहील अशी श्रीनाथजीला आपण विनंती करतो। जे लोक नाथद्वारापर्यंत जाऊ शकत नाहीत ते इथे साक्षात श्रीनाथजी बाबाचे दर्शन करू शकतात। काही वेळेला तब्येतमुळे नाही जाऊ शकत, हे कारणमुळे नंदुरबारला हे श्रीनाथजी बाबांनी नंदुरबारचे वैष्णवांवर कृपा करून श्री पुष्टीधाम मंदिरमध्ये स्थापना केलेली आहे। सगळ्यांना माझी जय श्री कृष्ण। दर्शनचा लाभ घ्यावा।